काय मंडळी, तुम्हाला सुद्धा पालकाची तीच ती भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर करा मग अशा पद्धतीने पालक कोफ्ता करी. खूप छान टेस्टी लागतात. नमस्कार, मी भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर आज करणार आहोत आपण पालक कोफ्ता करी. तर पालक मी 100 ग्रॅम घेतलेले आहेत. पालकाला स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि करीसाठी 1 वाटी टमाटर, 1 वाटी कांदा आणि थोडीशी कोथिंबीर. बघा, अशा पद्धतीने छान बारीक चिरून घ्यायचे आहेत. खूप छान टेस्टी लागतात. ग्रेव्हीसाठी कांदा आणि टमाटर बारीक करून घ्यायचे आहेत. छान पेस्ट करून घ्यायची आहेत. आता मस्त पेस्ट झालेली आहेत. आता एका बाउलमध्ये पालक घेतलेले आहेत चिरलेली. याच्यामध्ये 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गोडा मसाला, 1 चम्मच धनी पावडर, 1 पाव टेबलस्पून हळद, मीठ चवीपुरते, अर्धा चम्मच ओवा क्रश केलेला. ओव्याने छान पचनासुद्धा मदत होते आणि टेस्टसुद्धा छान लागतात. थोडीशी कोथिंबीर आणि 4 चम्मच बेसन घालायचं आहेत. हे साहित्य कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहेत. छान मसाला लागून जातात पालकाला असं कोरडं मिक्स केलं म्हणजे. आणि 1 चम्मच पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहेत. छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता कोफ्ते म्हटले की याच्यामध्ये तेल आलंच, तर 1 चम्मच तेल घालायचं आहे. आतून छान सॉफ्ट होतात. आणखीन मिक्स करून घेतलेले आहेत आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, कोफ्ते करून घ्यायचे आहेत. किंवा मग तुम्ही डायरेक्टही तेलामध्ये सोडू शकता. छोटे छोटे हातात गोळे घेऊन. खूप छान अशी मुलं खूप छान लागतात ही भाजी. अशी मुलं पालकची भाजी खाण्यास कंटाळा करते, तर अशा पद्धतीने पालक कोफ्ता करी करून मुलांना देऊ शकतो आणि मुलंसुद्धा मस्त आवडीने खातात. आता छोटे छोटे मी कोफ्ते करून घेतलेले आहेत पालकाचे. आता मीडियम आचेवर छान तळून घ्यायचे आहेत आणि हे कोफ्ते तेलामध्ये घातल्यावर अर्ध्या मिनिटांनी परतवायचे आहेत. जर आपण लवकरच घातल्यावर चमच्याने असे वगैरे केले तर मग तुटू शकतात, फुटतात ते कोफ्ते. म्हणून अर्ध्या मिनिटानंतर परतून घ्यायचे आहेत आणि छान मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होतपर्यंत. बघा, मस्त तळून झालेले आहेत. आता काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये. खूप छान. आता अशाच प्रकारे आणखीन तळून घेत आहेत. बघा, आता मस्त पालक कोफ्ते तयार झालेले आहेत. आता करूयात ग्रेव्ही. ग्रेव्हीसाठी मी 3 चम्मच तेल घातलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त करू शकता. अर्धा चम्मच जिरे, 1 तेजपत्ता आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा घातलेला आहे. कर्णफूल आणि 1 मोठी विलायची घातलेली आहे. याच्याने काय होते, ग्रेव्हीला छान अशी टेस्ट येते आणि खूप छान चविष्ट भाजी होतात. याच्यामध्ये मी कांदा टमाटरची पेस्ट घातलेली आहेत आणि मसाले 1 चम्मच धनी पावडर आणि 1 पाव टेबलस्पून हळद, 2 चम्मच लाल तिखट, गोडा मसाला 1 चम्मच आणि चवीपुरते मीठ. छान परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. तेल सुटतपर्यंत छान मसाला होऊ द्यायचा आहे. बघा, मस्त असा मसाला झालेला आहे. आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार आपण गरम पाणी घालत आहेत. गरम पाणी घातल्याने जे कुकिंग प्रोसिजर आहे ते थांबत नाहीत आणि भाजीला कलरसुद्धा छान येते आणि चवसुद्धा मस्त होते, चविष्ट होते भाजी. आता 5 ते 6 उकळ्या काढून घ्यायच्या आहेत ग्रेव्हीच्या.
मस्त. खूप छान कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीला आताच. आता छान उकळत आहे भाजी. मस्त 5 ते 6 उकळ्या काढून झालेल्या आहेत. आता थोडीशी कोथिंबीर घालायची आहेत वरून. बघा मस्त कलर आलेला आहे भाजीला. घरचंच साहित्य आहेत, काही बाहेरचे मसाले वगैरे नाही, पण खूप छान झालेले आहेत. चवीला पण खूप सुंदर झालेली आहेत आणि कलरसुद्धा मस्त आलेले आहेत. हॉटेलपेक्षाही खूप भारी झालेले आहेत. आणि आता याच्यात कोफ्ते घालून घ्यायचे आहेत. आता मी हे गरमागरमच सर्व करत आहेत म्हणून मी याच्यात कोफ्ते घालत आहे. जर तुम्हाला थोडा वेळ असेल जेवणासाठी, डिनरसाठी, तर तुम्ही मग वेळेवर घालायचे आहेत. नाहीतर मग कोफ्ते पूर्ण रस्सा सोक करून घेते. मग जर थोडा वेळ असेल तर नंतर जेव्हा आपण जेवणाची तयारी करतो त्यावेळेस तुम्ही गरमागरम असे थोडासा रस्सा ग्रेव्ही गरम करून कोफ्ते त्याच्यामध्ये सोडू शकता. बघा मस्त भाजी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा.